आपला राम आणि देव वरती गेलेले आहेत पा गच्चीवर, सेकंड फ्लोअरवर. उद्या होळी आहे त्याच्यामुळे ते आवरावर राहिले, तर बाहेरून घर धुयचं आहे पा. अगोदर गच्ची धुणार आहे. हे पा किती मस्त दिसतंय पा वातावरण. पाय सगळे डाळिंब आहेत आमचे पर्यंत. बऱ्याच दिवसानंतर वरती आले. वरती येण्याचं काही कामच येत नाही. आणि पहा आपले रामदेव कुठे पा कसं काम करतोय. पडलं पा त्याचं कामात लक्षच नाही अजिबात. कुठे ठेवायचं ते होते ना, साईडलाच होते. कुठे ठेवायचं सनी. हे पा देव आणि राम मस्तपैकी गच्चीवर आले. गच्ची धुईची पा किती खराब झाली पा. उद्या होळींमुळं सगळं आवरावरी चालू आहे. देवा हे बघ. आणि पा तळ दिसते तुम्हाला पा किती छान तळ आहे. देवा काय करतो भाऊ, खेळतोय का. वर आल्यावर कसं वाटतंय तुला राम, तुला छान वाटतंय. हे पहा आपला परिसर सगळीकडे हिरवळ आहे. आणि इथंच बिबटे लपतेत पा. समोर तिकडे खोली दिसली तुम्हाला दाखवते बा मी झूम करून. हा बाई छोटी खोली दिसली का. इथं त्या दिवशी परवा एक बिबट्या मोठा आणि त्याचं पिल्लू होतं पा, बसले होतं उन्हाळ्यात सकाळी सकाळी 9च्या दरम्यान पा. आणि हे पा किती मस्त तळे. हे पा आमची पुढची बाजू. कोंबड्या पा. आणि समोरचे समोरची डाळिंब पा. हे पा कसं हिरवगार सगळीकडं डाळिंब. होळीमुळे पा साफसफाई चालू आहे सगळीकडं. उद्या होळी असल्यामुळे हे पा सगळं आवरून राहिले. नारळ झाडे पाहिले तिथे किती मस्त आहेत. कसं वाटतं तुम्हाला आमचे वरचं वातावरण. गच्चीवरून पा किती भारी दिसते. सारीकडेच हिरवगार. हे पा प्रेशरने पाणी मारू राहिले. आला पा वरती सनी सगळीकडं. हे पा हे मागची साईड म्हणजे त्या साईडने तुम्हाला दाखवलं आहे पा. मध्ये बा टाक्या वगैरे येत्या पाण्याच्या. आणि ही दुसरी त्या तिकडच्या साईडने तुम्हाला तळ दाखवलं ना, ही पुढची साईड आहे पा. आणि पा इकडं डाळिंबच डाळिंब सगळीकडे डाळिंब. फळ धरले आता डाळिंब येऊन राहिले. राम इकडे, राम इकडे. हां हे पहा आपल्या सनीने डायरेक्ट माझ्याकडून नळी घेतली आणि म्हणे तुम्हाला येतं का नीट वा मारता, म्हणून तो मारायला लागला पा. आणि हे पहा आपली समोरची बाजू, पुढची बाजू ही पाही आपली. तिथे पहा खाली महादेवाची कुंड वगैरे सगळं. आणि आपलं कंपाऊंड. कसं वाटलं तुम्हाला हे आमचं वातावरण गावाकडचं, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि पहा आपली पुढची बाजू आहे पहा फ्रंट साईडची. आणि पहा दोघांचे कसे भांडणं सुरू झाले. सारखे धिंगाणा घातले दोघं मोठे असून सुद्धा. आणि आपला देव मस्तपैकी खेळत होता. आम्ही लहानपणी असं खेळायचो माहिती का. तसं नाही भाऊ, तसं नाही. हां हां असंच खेळायचं पाहिजे. आम्ही लहानपणी असं खेळायचो माहिती की देवा. आम्ही लहान होतो ना तेव्हा मी असंच खेळायचो.
सरळ घ्यायचं, सरळ एक लाईन घ्यायची, सरळ इथून सुरुवात कर. हां नको बा, नळी तिथं लेवं जाईल, नळी तुझ्या हातून पडेल. असा हळू खेळायचं बघ, किती छान येते बघ. वेडा प्राणी झालाय, कानाला मोबाईल नाही, काही नाही काही नाही काही नाही, तरी पण मोबाईल हे करायलाय, बोलू राहिलं तसं काय इग्नोर करतोय. आणि मोबाईल चालू नसला ना मग लगेच मला काही म्हणतोय, चेष्टा करतोय. सर्व गुण संपन्न. याच्या बायकोला काही त्रास नाही बरं का, काहीच नाही. सगळं शिकवलंय, सगळं त्याला, सगळं. चहा पण करता येतोय, सगळं करता येतोय सनीला, इतका हुशार आहे. कुणी इच्छुक असेल ना याच्यासोबत लग्न करायला तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा बरं का. याचं तोंड दाखवतो तुम्हाला मी. हां हां, नक्कीच कॉन्टॅक्ट करा याच्यासोबत कोण लग्न करायला इच्छुक असलं तर.